मित्रांनो, राज्यातील एकमेव गवताळ प्रदेश सफारी प्रकल्प कुठे साकार होणार आहे तुम्हाला माहिती आहे का? आता सफारी पाहण्यासाठी लोक केनिया असेल, दक्षिण आफ्रिका असेल, इतर कुठले तरी देश असतील तिथे जाऊन जंगल सफारी करण्याचा, तिथलं वन्यजीव जी संपदा आहे किंवा त्यांचा अधिवास आहे ते पाहण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यासाठी डॉलरमध्ये पैसा खर्च करतात. परंतु आपल्या देशात असे कितीतरी अभयारण्य आहेत. त्याचा लाभ घ्यावा, आपल्या देशी पक्ष्यांची, पशूंची माहिती घ्यावी आणि इथल्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल, त्यांची उपजीविका चालेल आणि आपलं जे गवताळ प्रदेशातील वन्यजीव आहेत, जो आदिवास आहे तो आणखी फुलेल, बहरेल अशा पद्धतीचं कामकाज करावं असं आपल्या लोकांना वाटत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. असो, तर आपला मूळ मुद्दा आहे की असं नवीन जे गवताळ प्रदेश सफारी प्रकल्प कुठे होतोय, तर हा प्रकल्प आपल्या पुणे शहराजवळ, पुण्यापासून साधारण इंदापूर तालुका हा 130 ते 140 किलोमीटर आहे आणि ह्या पट्ट्यामध्ये कडबनवाडी नावाचं एक गाव आहे. तिथे हा पहिला राज्यातील एकमेव गवताळ प्रदेश सफारी प्रकल्प हा इंदापूरजवळ कडबनवाडी येथे विकसित करण्यात येत आहे. आता आपल्याला माहिती आहे की मयुरेश्वर अभयारण्य आहे. पुणे, सासवड, जेजुरी, मोरगाव, बारामती या टप्प्यामध्ये, म्हणजे विशेषतः बारामती असेल, त्याच्यानंतर दौंडचा पट्टा असेल, दौंडच्या पलीकडे श्रीगोंदा, कर्जतचा पट्टा असेल, तिथं रेहकोरी अभयारण्य आहे ज्याच्यामध्ये चिंकारा असेल, काळवीट असेल, त्याच्यानंतर तरस असेल, त्याच्यानंतर घोरपड असेल, मोर असेल, साळींदर असेल, मुंगूस असेल, लांडगा असेल, या सगळ्या प्राण्यांचं दर्शन तिथं होतं. आणि ह्या सगळ्या टापूमध्ये हा जो कडबनवाडीचा भाग यांनी निवडलाय, तिथे चिंकारा, तरस या प्राण्यांसह विविध पक्ष्यांचं सुद्धा दर्शन होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की इंदापूर तालुका ह्याचा एक भाग हा आपलं जे धरण आहे उजनीचं त्याला लागून आहे. म्हणजे पुण्यावरून सोलापूरला प्रवास करताना डाव्या बाजूला उजनी धरणाचा फुगवटा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे गलांडवाडी असेल, गलांडवाडी 1, 2, 3, डाळज 1, 2, 3, देवकरवाडी असेल, त्याच्यानंतर पुढे आगोती असेल, आजोती असेल, भिगवण असेल, डिकसळ असेल, राशींचा भाग असेल, या सगळ्या पट्ट्यांमध्ये त्या भिगवणच्या उजनीच्या पाणवठ्यावर अनेक पक्षी येतात आणि आपल्या विणीच्या काळामध्ये आपल्या पिलांना जन्म देऊन त्यांना तिथं भरपूर खाद्य उपलब्ध झालेलं असतं. त्यामुळे हा सगळा परिसर जो आहे, नान्नज अभयारण्य असेल सोलापूर आणि अहमदनगर आणि पुण्याच्या बाउंड्रीवरचं, ह्या सगळ्या प्रदेशामध्ये आपल्याला वन्यजीव, वन्य पशु पक्षी मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यामुळे कडबनवाडीचा हा जो गवताळ प्रदेश सफारी प्रकल्प आहे तो विस्तार होत आहे त्याचा, आणि इको टुरिझम इथे जम बसवण्याच्या मार्गावर आहेत असं म्हणलं तर त्याच्यामध्ये वावगं असं काही होणार नाही. आता कडबनवाडीला लागून बारामती तालुक्यातलं जे शिरसुफळ गाव आहे, म्हणजे बारामती इंदापूर जवळ तालुके आहेत, तिथे या गवताळ सफारी प्रकल्पासाठीचा जो प्रस्ताव आहे त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आलं होतं. म्हणजे काम होऊन तो अहवाल तयार झाला आणि जिल्हा प्रशासनाला तो सादर झाला आहे. या विस्तारीकरणासाठी जवळपास 5 ते 6 कोटी रुपये लागतील आणि राज्यातील हा एकमेव गवताळी प्रदेश सफारी प्रकल्प असणार आहे. आणि याच्यामध्ये तारा निरीक्षण सुविधा, म्हणजे रात्री खगोलीय जे निरीक्षणं नोंदवायचे असतात, आकाशाकडे पाहून तारे असतील, खगोलीय घटना असतील, त्याच्यासाठी योग्य ती सामग्री उपलब्ध इथं करून दिली जाणार आहे. पर्यटकांची वाहनं तिथं व्यवस्थित राहतील, त्यांना जंगल सफारी करता येईल, त्यांना बोटिंग करता येईल उजनीमध्ये. ह्या सगळ्या सुविधा तिथे करून पर्यटकांचं निरीक्षण, त्याच्यानंतर पशुगणना जी
बुद्ध पौर्णिमेला केली जाते, वैशाख पौर्णिमेला. आणि ह्या सगळ्यांच्या अनुषंगाने स्थानिक लोकांना काही रोजगार उपलब्ध होईल. छोटंसं म्हणजे होमस्टे करायचा प्रयत्न आहे. चहा, कॉफी, भोजन, दुपारचं भोजन, पिठलं, भाकरी, वांग, चुलीवरचं जेवण, त्याच्यानंतर हातसडीचा तांदूळ, जे काय आहे त्याच्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. काही वाटाडे असतील, काही गाईड म्हणून काम करतील, काही वाहन चालवतील, असं सगळं हे आहे. त्यामुळे ह्या प्रकल्पावर सगळ्यांचं लक्ष आहे. आणि पर्यावरण संतुलन साधण्यासाठी वृक्षारोपण करणे, मधाच्या पेटा ठेवून किंवा मधमाशी आकर्षित होईल अशा पद्धतीच्या वृक्षांची तिथे जतन संवर्धन करणे, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला जात आहे. गवताळ प्रजातींच्या अधिवासावर सुद्धा लक्ष ठेवून वनविभाग काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्या गवताळ व्यवस्थापन कार्यक्रमाचा भाग म्हणून हा जो प्रकल्प हाती घेण्यात आला होता त्याला जैवविविधतेचा सुद्धा आधार देण्यात आलेला आहे. आणि स्थानिक जो समुदाय आहे त्यांचा सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींना पाठिंबा प्राप्त करून लोकांमध्ये वनसंवर्धन, जंगल संवर्धनाची चळवळ रुजावी अशा प्रकारचा हा प्रयत्न आहे. आता पर्यटकांना ह्या गवताळ प्रदेश सफारीमधून काय पाहायला मिळेल तर लांडगे, तरस, चिंकारा, भारतीय कोल्हे, गवताळ पक्षी, सरपटणारे प्राणी आणि वन्यजीव कसं अधिवास शोधतात, कसा मुक्काम करतात, गवताळ प्रदेशामध्ये स्वतःची परिसंस्था कशी निर्माण करतात, शिकार कशी करतात, आपलं भक्ष्य कसं पकडतात, सावज कसं हेरतात, हे वन्यजीव पशु पक्षी प्रेमींसाठी एक मोठं असं साधन, व्यासपीठ तिथं निर्माण होणार आहे. आणि मचानावरून हे सगळं दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याची त्यांना संधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे या उपक्रमामुळे प्रशिक्षित स्थानिकांना स्थायी स्वरूपाचा रोजगार मिळेल, अनेक पशुपक्ष्यांचं जतन संवर्धन होईल आणि गवताळ प्रदेशामध्ये ह्या सफारीमुळे स्थानिक परिसंस्था विकसित होऊन स्थानिक ठिकाणी पर्यटनाचा आनंद घ्यायला अनेक लोक येतील आणि परिसर विकसित सुद्धा होईल. आणि पुरंदर येथे नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा आकारास येत आहे, साकारास येत आहे आणि पर्यटकांची ह्या प्रदेशाकडे नेहमीच ओढ राहील असं वातावरण आहे. आता ऑनलाईन बुकिंगचं सुद्धा यावेळेस शोध तिथे संपणार आहे. ऑनलाईन बुकिंगची सुद्धा या गवताळ प्रदेश सफारीसाठी सोय ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली गेलेली आहे. सहाय्यक वन संरक्षक यांनी याबद्दल सांगितलेलं आहे. आणि हा प्रकल्प पावसाळ्यात बंद राहणार आहे. गवताळ प्रदेश ही जी सफारी आहे ती प्रत्येक ऋतूत एक वेगळा अनुभव पर्यटकांना देणार आहे. आणि आता 2023 पासून हा जो गवताळ प्रदेश सफारी प्रकल्प आहे तो आता विस्तार घेत घेत पुढे जाणार आहे. या सफारीमध्ये प्राणी पक्षी यांची परिसंस्था निर्माण करणे, ती विकसित करणे, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे, दृक श्राव्य माध्यमातून त्यांना माहिती देणे, त्याच्यानंतर पर्यटकांसाठी बांबू गॅझिबो बांधणे, सेल्फी पॉईंटचा विस्तार करणे, पक्षी निरीक्षणासाठी जागा तयार करणे, आकाश निरीक्षणासाठी दुर्बिणीची सोय करणे, सफारीसाठी वाहनांच्या क्षमतेमध्ये वाढ करणे, लोखंडी कटडे आणि सुरक्षा कॅमेरे बसवणे, हे सगळी कामं होत आहेत. ही चांगली आनंदाची बाब आहे. कडबनवाडी, शिरसुफळ, बारामती, इंदापूर तालुका, उजनीचा परिसर, मयुरेश्वर अभयारण्य, सासवड, जेजुरी, पुणे, हवेली, हा सगळा पट्टा इथून उजळून निघणार आहे. पलीकडे आपला माळशिरस असेल, अकलूज असेल, इकडे नातेपुते असेल, इकडे फलटण असेल, नीरा असेल, त्याच्यानंतर माहूर असेल आणि इकडचं काळदरी वगैरेचा भाग असेल, भोर वेल्लाचा भाग असेल, नारायणपूरचा भाग असेल, त्याच्यानंतर आपलं पुणे, खेड, शिवापूर आणि सारोळ्यापर्यंतचा भाग असेल. या सगळ्या भागांमधून पर्यटक ह्या गवताळ प्रदेश सफारी प्रकल्प पाहायला कडपनवाडी आणि शिरसुफळ, बारामती येथे अवश्य येतील याची मला खात्री आहे. तुम्हाला राज्यातील एकमेव या गवताळ प्रदेश सफारीबद्दल पूर्वी माहिती होतं का? आता माहिती झालं. आता पुढे काय करणार? तुम्ही जाणार नाही सफारी पाहायला? हे सगळं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा.
आपले मित्र परिवार सगळ्यांना माझा हा अनवट वाट यूट्यूब चॅनेल शिफारस करा. लाईक करायला सांगा, शेअर करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा आणि माझ्याशी जोडलेले राहा. तरच तुम्हाला असे चांगले चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील, असं माझं तुम्हाला सांगणं आहे. आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.